तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से. आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भुताटकी होती की केवळ एक त्यांचा भास. तो एक भास होता. मुंबईतीलच एका प्रायव्हेट शाळेत घडलेली ही घटना. काही कारणाने मी इथे त्या शाळेचं नाव लिहिणं मुद्दामून टाळत आहे, पण ती शाळा त्यावेळी फार प्रसिद्ध होती. अगदी सगळ्याच बाबतीत, मग ती शिस्तीच्या बाबतीत असो, रिझल्टच्या बाबतीत असो किंवा स्पोर्ट्सच्या बाबतीत, त्या शाळेचं नाव नेहमीच चर्चेत असायचं. पण त्या शाळेत काही काळासाठी अचानकच एक वेगळीच चर्चा सुरू झाली. त्या शाळेतील एका वर्गामध्ये भूत असल्याची चर्चा. अर्थात हे सगळं खरं होतं का फक्त अफवा हे प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यांनाच माहीत. पण लहान मुलांच्या या गोष्टींवर त्यावेळी तितका कोणी विश्वास ठेवला नाही. शिवाय शिक्षकांच्या भीतीमुळे यावर नंतर तितकी चर्चाही झाली नाही आणि त्या शाळेतील भूताचा हा विषय जास्त काळ चर्चेत राहिला नाही. पण जेव्हा या चर्चेला उधाण आलं होतं, साधारण त्याच काळात अक्षय नावाच्या मुलाचं नवीनच या शाळेत ॲडमिशन झालं. तो दुसऱ्या एका शाळेतून तिथे शिफ्ट झाला होता. नवीन शाळा, नवीन चेहरे, यामुळे सुरुवातीचे काही दिवस तर त्याचे स्वतःला तिथे ॲडजस्ट करण्यातच गेले. पण एके दिवशी त्याला त्याचा वर्गमित्र म्हणाला, अक्षय, तुला माहीत आहे का, या शाळेतील एका वर्गात भूत आहे. आधी तर अक्षयचा यावर विश्वासच बसेना, पण हीच गोष्ट त्याला त्याच्या अजून 3-4 वर्गमित्रांकडून कळली. तेव्हा अक्षयचा यावर विश्वास बसला, पण मुद्दामून कोणी त्या वर्गात जायचं धाडस केलं नाही. एके दिवशी रिसेस चालू असताना अक्षय त्याच्या 3 मित्रांसोबत पायऱ्यांनी खाली येत होता. ते पायऱ्या उतरताच त्यांतील एका मित्राने त्यांना तिथेच थांबवले. ते आता ज्या पॅसेजमध्ये आले होते त्याच मजल्यावरच्या शेवटच्या वर्गाबद्दल शाळेत ती अफवा पसरली होती. त्यांनी पाहिलं, एक बालवाडीतील लहान मुलगा एकटाच त्या पॅसेजमध्ये फिरत होता आणि फिरता फिरता तो चक्क त्या वर्गात जाऊन घुसला. हे पाहून तिथे उभी 4ही मुलं शॉक लागल्यासारखी बराच वेळ एका जागी स्तब्ध उभीच राहिली. तसा त्यांतीलच एक मुलगा म्हणाला, तो तिथे त्या वर्गात आत काय करतोय, आपण जाऊन पाहूयात का? तसं अक्षय आणि इतर 3 मुलं त्या वर्गात जायला तयार झाली. ते हळूहळू जरा घाबरतच त्या वर्गाच्या दारात आले. त्यांनी दाराकडे पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या वर्गाच्या दाराला तर बाहेरून कडी घालण्यात आली होती. मग तो मुलगा त्या वर्गात सरळ आत कसा काय शिरला? त्या मुलांनी अजून एक वेडेपणा करायचं ठरवलं. त्यांनी हळूच त्या दाराची कडी काढली आणि त्या वर्गाचं दार आत ढकललं. त्यांनी पाहिलं, त्या वर्गामध्ये एकावर एक असे रिकामी बेंच मांडून ठेवले होते. तिथे बरीचशी तुटकी बाकडंही होती, पण त्या वर्गात तो मुलगा मात्र त्यांना कुठेच दिसला नाही. रिसेस संपल्याची बेल झाली आणि ती मुलं धावत आपल्या वर्गात निघून गेली. पण त्यांचा हा त्या दिवशीचा थरार इथवरच संपला नाही. त्यांनी जेव्हा पुढच्या तासासाठी दप्तरातून त्यांच्या वह्या उघडल्या, तेव्हा त्यांच्या प्रत्येक वह्यांच्या शेवटच्या पानांवर एका लहान मुलाचे शाईने हाताचे छापे मारलेले होते. हा प्रकार जर समजा त्यांच्याच वर्गातील कोणी केला असेल, तर इतके छोटे हातांचे पंजे त्यांच्या वर्गात तर कोणाचेच नव्हते. आणि कोणी केजीतील मुलगा त्यांच्या वर्गात येऊन हे सगळं करेल हे केवळ अशक्यच होतं. त्या वर्गात भूतांचा अनुभव केवळ अक्षय आणि त्याच्या मित्रांनाच आला असं नाही. एके संध्याकाळी शाळेचे शिपाई काका जेव्हा त्या वर्गासमोर झाडू मारत होते, तेव्हा त्यांना त्या वर्गातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शाळा सुटल्यावरही तो मुलगा आत कसा राहिला, तो आत अडकला तर नाही ना, या विचाराने घाबरून जेव्हा शिपाई काकांनी त्या वर्गाचं दार उघडलं, तेव्हा त्यांनाही आतमध्ये कोणीच दिसलं नाही. इतकंच नाही तर बऱ्याचदा त्या वर्गात साफसफाई करून बेंच व्यवस्थित लावून सुद्धा दुसऱ्या दिवशी त्या खोलीतील बेंच इथे तिथे वेडे वाकडे सरकवलेले असायचे. त्या वर्गातील फळ्यांवर आणि बेंचवर खडूने हाताचे छापे मारलेले असायचे आणि ते छापे लहान मुलांचे असायचे. खरंच कोणी इतकं छोटं लहान मूल ही अशी खोडी करणं शक्य होतं का? त्या शाळेवर असलेला वॉचमन देखील
या घटनेला त्यावेळी दुजोरा देत होता. रात्रीच्या वेळी शाळेतील सर्व वर्ग बंद असताना, शाळेत कोणीही नसताना शाळेतील काही वर्गातून त्याने बेंच सरकवण्याचे आवाज अनेक वेळा ऐकले होते. पण या सर्व घटनांमागचा उलगडा मात्र कोणालाच कधी झाला नाही. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.